पॅराग्लायडिंग हा पॅराग्लायडर्सचा मनोरंजक आणि साहसी खेळ आहे. हा खेळ खेळणं प्रत्येकालाच सहज शक्य होतं असं नाही, तर या खेळासाठी धाडसीपणा असणं तितकंच महत्त्वाचं असतं. आपण आत्तापर्यंत अनेक खेळांच्या स्पर्धा पाहिल्या, त्यात भाग घेतला, मात्र पॅराग्लायडिंगची स्पर्धा होणं ही एक अनोखीच आणि वेगळीच बाब आहे. तर याच अशा आगळ्या वेगळ्या आणि साहसी खेळाच्या स्पर्धेचं आयोजन टाईम महाराष्ट्राने महाबळेश्वर पाचगणी येथे केलं होतं. तर याच दरम्यान मनोरंजन विश्वातील कलाकार जे आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात यशासाठी करत असलेली धडपड आणि तारेवरची कसरत करत जे आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मेहनत घेत असतात, अशीच कसरत पॅराग्लायडिंग करणाऱ्या पॅराग्लायडर्सला देखील घ्यावी लागते. नमस्कार, मी रुचिरा जाधव. सगळ्यांनाच उंच उडायला खूप आवडतं आणि येस, एक्झॅक्टली. नमस्कार, मी ऋषिकेश शेलार. महाराष्ट्रात आजवर कधीही न झालेला असा आगळा वेगळा इव्हेंट घडतोय. टाईम महाराष्ट्राने हा इव्हेंट अरेंज केलेला आहे. ज्यांना साहसी खेळ करायला, उंच उंच हवेत उडायला, पॅराग्लायडिंग करायला आवडतं, टाईम महाराष्ट्राने हा आगळा वेगळा इनिशिएटिव्ह घेतलाय. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. नमस्कार, मी हार्दिक जोशी. साहसी खेळणं आणि उंच उडणं सगळ्यांनाच आवडतं, हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. पाचगणी हे शहर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले. महाबळेश्वर जवळचं पाचगणी हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं पर्यटन स्थळ आहे. पाचगणीचं आल्हाददायक वातावरण पॅराग्लायडर्सना खुणावत असतं. हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, त्यामुळेच पॅराग्लायडिंग करण्याचं उत्तम ठिकाण म्हणून देखील या शहराला ओळखलं जातं. तर या शहरात सगळेच रमतात, तर मग कलाकार मंडळी तरी का मागे राहतील? नमस्कार, मी तेजस्विनी लोणारी. पाचगणी हे शहर निसर्गाच्या सानिध्यात आहे, सो तुम्हाला मस्त मस्त स्ट्रॉबेरीज आणि छान छान निसर्ग असा अनुभवायला तो मिळणारच आहे. तसंच तुम्हाला जर साहसी खेळ आवडत असतील किंवा उंच उडायला आवडत असेल. हॅलो, नमस्कार, मी धनश्री काडगावकर. उंच उडायला, धाडसी खेळ खेळायला, उंच झेप घ्यायला कोणाला आवडत नाही? मलाही ते तितकंच आवडतं. वाव, म्हणजे माझ्या बकेट लिस्टमधली एक इच्छा अशी टिकमार्क होईल खरं तर. नमस्कार, मी तन्वी बर्वे. आपल्याला सगळ्यांना हिल स्टेशनवर फिरायला, छान थंड हवेच्या ठिकाणी फिरायला खूप आवडतं की नाही? आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं सगळ्यात आवडतं हिल स्टेशन कोणतं? महाबळेश्वर. आपल्या महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी तर फेमस आहेच आहे, पण ह्या वर्षी टाईम महाराष्ट्र न्यूज पोर्टल आपल्या सगळ्यांसाठी एक खूप युनिक इव्हेंट घेऊन आलं. कोणता इव्हेंट? तो इव्हेंट आहे प्री वर्ल्ड कप पॅराग्लायडिंग. आहे की नाही युनिक? मी तर पहिल्यांदाच ऐकला. टाईम महाराष्ट्राने आयोजित केलेल्या प्री वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॅराग्लायडिंग करणाऱ्या पॅराग्लायडर्सचे तोंड भरून कौतुक केले. शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपण राजेश कोचरेकर तिकडे गेले, त्यांनी आपण हा साहसी खेळ आयोजित केला, त्याबद्दल दिसत आहेत ते. तुम्ही आपल्याला नाही राहायचं, त्यामुळे आम्ही पण सगळे साहसी सातारकर आहोत, त्यामुळे तुम्ही चांगला कार्यक्रम इथे घेतलेला आहे. साहसी काम करायचं, धाडसी काम करायचं, धाडसी निर्णय घ्यायचं काम सातारकर करत असतात आणि म्हणून आपल्याला मी शुभेच्छा देतो. पॅराग्लायडिंगमध्ये हवेत भरारी घेणं जेवढं आव्हानात्मक म्हणजे चॅलेंजिंग असतं, तेवढंच जमिनीवर सुरक्षितपणे उतरणंही महत्त्वाचं असतं. वरती जातो पण तो पुन्हा खाली कसा एकदम व्यवस्थित सुरक्षितपणे येणं हे महत्त्वाचं असतं. प्री वर्ल्ड कप या ठिकाणी आपण सुरू केला, म्हणजे तो आयोजित केला, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि नक्की आपल्याला अशा शुभेच्छा की आपण लवकरच वर्ल्ड कप देखील या ठिकाणी घेऊ शकतो. दऱ्याखोऱ्यांनी व निसर्ग संपदेने नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या प्री पॅराग्लायडिंगला मिळालेल्या यशानंतर या खेळाची विश्वचषक स्पर्धा देखील लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईल असं मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केल्यामुळे हा दुग्ध शर्करा योग यावेळी जुळून आला असं म्हणायला हरकत नाही.